श्रीराम जय जय राम। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। श्रीराम जय जय राम। चैत्र महिन्यामध्ये चालू असलेलं हे देवी भगवतीचं नवरात्र, रामनवमीचा रामजन्माचा महोत्सव, या निमित्ताने सत्संग या हेतूने प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रिय असलेलं आणि रामनामाने परिपूर्ण असलेलं रामरक्षा स्तोत्र, या स्तोत्राचा भावार्थ आपण गेले 6-7 दिवस पाहतो आहोत। थोडं उलगडून सांगण्याचा तो आपण प्रयत्न करतो आहोत। तर काल आपण आलो होतो 26व्या श्लोकापर्यंत। तो श्लोक असा होता, रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम। रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरम। काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्। या श्लोकाचा आपण काल अर्थ पाहत होतो की प्रभू रामचंद्र कसे आहेत, तर पहिलंच विशेषण त्यांच्याकरता वापरलं, रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतिम सुंदरम, हे आपण पाहिलं। आणि त्याच्या पुढचं चरण येतं, राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तिम। आता राजेंद्र या शब्दाचा अर्थ देवांचा राजा इंद्र जो आहे, अनेक राजांचा राजा म्हणजे जो आहे त्याला राजेंद्र असं म्हणतात। इंद्र म्हणजे कोण, तर देवतांचा राजा, त्याला आपण इंद्र म्हणतो। मग इथे अनेक राजे जे या पृथ्वी तलावरती आहेत, या सर्व राजांचा राजा जो आहे तो या पृथ्वी तलावरचा इंद्रच आहे, म्हणून त्याला राजेंद्र असं म्हणतात। अशा राजाचं सर्व इतर जे काही राजे असतील त्यांनी त्याचं सार्वभौमत्व हे मान्य केलेलं असतं आणि त्याचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं असतं। आणि इतर सर्वजण राजे त्या राजेंद्र म्हणजे श्रेष्ठ असलेल्या राजाचे मांडलिक बनून राहत असतात, आपापली राज्य चालवत असतात। असा राजा जर का कोण असेल तर त्याला म्हणतात राजेंद्र। आता इथे म्हणतात राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम, असा शब्द वापरलाय। थोडक्यात काय की इहलोकीचा राजा, इहलोकीच्या अर्थाने स्वर्गलोकीचा सर्व देवांचा राजा आणि इहलोकीचा राजा म्हणजे भगवंतांची जी प्रतिमा आहे, श्रीरामांची जी काही प्रतिमा आहे, ती रामांची प्रतिमा ही राजेंद्र स्वरूपामध्ये आहे। म्हणजे सर्व राजांनी त्यांचं श्रेष्ठत्व मान्य केलेले असे राजे आहेत। आणि सत्यसंधम या शब्दाचा अर्थ असा आहे की सत्यच म्हणजे काय, मुळामध्ये जे मिथ्या नाही ते सत्य। आणि या जगामध्ये सत्य काय आहे, तर अध्यात्मामध्ये आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः, असं आद्य शंकराचार्यांनी सांगितलं। म्हणजे या सत्य कोण आहे या जगामध्ये, तर सत्य हे ब्रह्म आहे, सत्य हा परमात्मा आहे, परमेश्वर आहे आणि तोच सत्य आहे। आणि सत्यसंधम आणि बाकीचं जे काही आहे सगळं ते मिथ्या आहे। ते काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही, पण हे जग निर्माण होण्यापूर्वीही होता, हे जग निर्माण झाल्यावरही आहे आणि हे जग समाप्त झालं, उद्या त्याचा लय झाला, प्रलय झाला, तरी तो शिल्लक राहणार आहे
असा जर का कोण असेल तर तो ईश्वर परमात्मा तो सत्य आहे, कारण तो काल आज आणि उद्या तो असणार आहे. पण बाकीचं जे काही सगळं निर्माण झालेलं आहे ते एका अर्थाने सत्य नाही, कारण ते काल नव्हतं, आज आहे, उद्या असणार नाही, म्हणून ते मिथ्या आहे. तर मिथ्या इथे काय म्हटलेले, राजेंद्रम सत्यसंधम, म्हणून इथे अर्थ घ्यायचा की सत्य म्हणजे जे मिथ्या नाही ते, आणि परिस्थितीला धरून आहे ते, आणि ज्याच्यात असत्याचा किंचितही अंश नाही, किंचित मात्र असत्य नाही, अशा सत्याशी बांधलेले, त्या सत्याशी संधी केलेले, त्या सत्यावर श्रद्धा, विश्वास, आस्था आणि प्रेम असलेले, आणि दृढ विश्वास असलेले कोण आहेत तर ते श्रीराम आहेत. आणि म्हणून इथं म्हटलं राजेंद्रम, ते राजेंद्र आहेत, सत्यसंधम आहेत, त्या सत्याला ते जोडलेले आहेत, नवे नवे तर सत्याला जोडलेले नाहीत, तर ते स्वतः सत्यच आहेत. तर त्यामुळे ते सत्यसंधम आहेत. आणि पुढे असं म्हणतात, असे श्रीराम दशरथ तनयम, तनय म्हणजे मुलगा, मग कोणाचे पुत्र आहेत श्रीराम? दशरथ तनयम म्हणजे दशरथांचे पुत्र आहेत. या दशरथांच्या पोटी पुत्र म्हणून श्रीराम जन्माला आलेले आहेत, आणि म्हणून इथे शब्द आला दशरथ तनयम. आणि पुढे ते त्यांचा वर्ण कसा आहे तर श्यामलम, मूर्ती कशी आहे, शांत मूर्तीम. श्यामवर्णीय प्रभू, श्यामल म्हणजे अत्यंत शांत आहेत, धीर गंभीर आहेत, असे आहेत ते कोण आहेत तर ते श्रीराम आहेत. म्हणून इथे धीर गंभीर श्रीराम, संयमी असे जे कोण आहेत ते श्रीराम. म्हणजेच काय, असे श्रीराम काय आहेत? राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तीम. मी कालच तुम्हाला सांगितलं की मनाची शांतता, चित्ताची शांतता ज्यांच्या ठिकाणी आहे असे हे श्रीराम प्रभू. आणि ते स्वतः आतून जर का ते शांत आहेत, त्यांचा मन आणि चित्त जर का अत्यंत शांत आहे, धीर आणि गंभीर आहेत, जे करुणेचा सागर आहेत, अशा रामांची मूर्ती कशी असेल तर ती मूर्ती सुद्धा, त्या मूर्तीकडून नुसतं पाहिलं तरी सुद्धा ती शांत मूर्ती आपल्याला दिसून येईल. म्हणून ते श्यामवर्णीय आहेत आणि शांत मूर्ती आहेत. आणि पुढे म्हणतात की लोकाभिरामम श्री वंदे लोकाभिरामम, म्हणजे त्यांना आम्ही नमस्कार करतो. कोणाला वंदे, कोणाला नमस्कार करतो की जे श्रीराम अनंत लोकांना आनंद देणारे आहेत, म्हणून त्यांना आम्ही वंदन करतो. अत्यंत संयमी असलेले श्रीराम, लोकांना, जनांना अभिराम म्हणजे सौख्य देणारे, आनंद देणारे असे कोण आहेत तर ते प्रभू श्रीराम आहेत. असा अर्थ त्याचा आहे, वंदे लोकाभिरामम. आणि पुढे म्हणतात रघुकुल तिलकम. आता रघुकुल तिलक म्हणजे काय तर रघुकुलाचा मुकुटमणी ठरलेले श्रीराम. या संपूर्ण रघुकुलामध्ये जेवढे म्हणून राजे जन्माला आले, जेवढे म्हणून सत्पुरुष या ठिकाणी जन्माला आले यांच्या कुलामध्ये, या सर्व जन्माला आलेल्या पुरुषांमध्ये या संपूर्ण कुलाचे मुकुटमणी शोभावेत असे कोण आहेत तर या कुलामध्ये प्रभू श्रीराम आहेत. आणि या संपूर्ण कुलाचं, कुलाचं हे भूषण श्रीराम आहेत. आणि म्हणून इथे काय म्हणतात ते रघुकुल तिलकम, आणि रघुकुलाचा मुकुटमणी ठरलेले हे श्रीराम. आणि पुढे म्हणतात रघुकुल तिलकम राघवम रावणारीम. राघव या शब्दाचा अर्थ रघुवंशातले. राघव हा शब्द रघुवंशामुळे आला. इथे बघा रघुकुल तिलकम
म्हणजे कुलाचाही उल्लेख याच्यामध्ये आला आणि वंशाचाही उल्लेख आला. रघुकुल तिलकम राघवम म्हणजे वंश रघुवंशातले, आणि रावणारीम, अरी म्हणजे शत्रू, राघवम रावणारीम म्हणजे असे हे रघुकुल तिलक भूषण मुकुटमणी रघुवंशातले श्रीराम, की जे रावणाचे शत्रू आहेत, रावणाचे अरी म्हणजे शत्रू आहेत, आणि ते जर जीवन कार्य शत्रू आहेत, ते तर जीवन कार्य त्यांचं होतं आणि प्रभूंचं ते जीवन कार्य होतं. आता रघुकुल तिलकम राघवम रावणारीम असे ते शत्रू आहेत. म्हणजे या सगळ्या श्लोकामध्ये या प्रभू रामचंद्रांचं असं वर्णन या 26व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. आता लक्ष्मणाचे पूर्वज रघुवर सीतापती अत्यंत सुंदर, म्हणजे बघा, रामम लक्ष्मण पूर्वजम रघुवरम सीतापतीम सुंदरम, अत्यंत सुंदर, काकुत्स्थ, त्यानंतर करुणेचे सागर, त्याच्यानंतर करुणार्णवम गुणनिधीम, गुणांचा सागर किंवा गुणांचा समुच्च संचय असणारे विप्रजन, ज्यांना अत्यंत प्रिय आहेत, जे अत्यंत धार्मिक आहेत. काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधीम विप्रप्रियं धार्मिकम, जे राजेंद्र आहेत, जे सत्यनिष्ठ आहेत, जे दशरथांचे पुत्र आहेत. राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम, आणि जे श्यामलवर्णीय आहेत आणि जे अत्यंत शांत, धीर गंभीर आणि लोकांना सौख्य प्राप्ती करून देणारे रघुकुल तिलक आणि राघव, आणि राघव आहेत, आणि रावणाचे शत्रू, अशा अनेक नामांनी या एकाच श्लोकामध्ये ओळखले जाणारे प्रभू श्रीराम. एका या श्लोकामध्ये या प्रभू रामचंद्रांना किती विशेषण बुधकौशिक ऋषींनी लावलेली आहेत, किती विशेषणं लावलेली आहेत या ठिकाणी. रामम लक्ष्मण पूर्व, प्रत्येक विशेषण हे महत्वाचं आहे. तुम्ही हा सावकाश श्लोक वाचून बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की एका श्लोकामध्ये त्याची रचना करत असताना या आद्य शंकरांनी, महादेवांनी ही रचना या बुधकौशिक ऋषींना सांगताना किती सुंदर शब्दांची गुंफण करून हा एक श्लोक निर्माण केलेला आहे. अशा प्रभू श्रीरामांना मी वंदन करतो की जे या श्लोकामध्ये सांगितलेल्या प्रमाणे ज्यांचे गुणविशेष आहेत. या श्लोकाचं वैशिष्ट्य जर का नीट आपल्याला पाहिलं तर असं लक्षात येईल की यातले जे प्रत्येक विशेषण आहेत, या प्रत्येक विशेषणावरती अनुस्वार आलेला आहे. हे या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. बघा तुम्ही इथे कसं आहे, काकुत्स्थं करुणार्णवम गुणनिधीम विप्रप्रियम धार्मिकम, म्हणजे प्रत्येक शब्दावरती अनुस्वार आलेला आहे. किंवा त्या श्लोकाचा शेवट अर्ध मकारानी झालेला आपल्याला दिसून येईल. मकारानी, अर्ध मकारानी त्या शब्दाचा शेवट. कारण का, तर अनुस्वार दिल्यानंतर किंवा मकारानी शेवट केल्यानंतर ही सगळी रामांची विशेषण, गुणविशेषण आहेत, म्हणून त्याची समाप्ती अशी ठेवलेली आहे. आता याच्या पुढच्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. ऋषीवर बुधकौशिक ऋषी आपल्याला सांगतात की राम जे काही आहेत ते रामाय रामभद्राय. ऋषीवर म्हणतात की श्रीराम जे एक भद्र या शब्दाचा अर्थ मी आपल्याला मागे सांगितलेला होता की भद्र या शब्दाचा अर्थ कल्याण, भद्र या शब्दाचा अर्थ कल्याणकारी असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जे श्रीराम रामभद्र आहेत म्हणजे कल्याणकारी आहेत.
शक्ती स्वरूप आहेत, जे परम शांतीधाम आहेत आणि जे स्वतः सच्चित आनंदमय आहेत, जे स्वयं वेधसे म्हणजे अर्थात परब्रह्म आहेत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. जे स्वयं वेधसे अर्थात वेधस म्हणजे काय, स्वयं परब्रह्म आहेत आणि जे रघुवंशाचे शिरोमणी आहेत अर्थात नाथ आहेत, जे सीतेचे पती आहेत, अशा प्रभू श्रीरामांना मी वंदन करतो, असा हा श्लोक आहे. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, रामाय रामभद्राय म्हणजे रामाय त्या रामांना मी नमस्कार करतो. का तर ते रामभद्र आहेत. रामभद्र या शब्दाचा अर्थ काय, तर ते राम रूपानी राम नामानी संपूर्ण जगताचं ते कल्याण करणारे आहेत, कल्याण साधून देणारे आहेत. ते अनंत शक्तिमान आहेत आणि रामचंद्राय वेधसे, इथे रामचंद्र हे पण त्यांचं नाव आहे आणि ते वेधस या शब्दाचा अर्थ आपण जे म्हणतो ना की परब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर इथे वेधस या शब्दाचा अर्थ काय झाला की ते स्वतः सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म परमात्माच आहेत आणि म्हणून असे निर्गुण निराकार सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म स्वरूप राम जेव्हा सगुणामध्ये अवतार घेऊन येतात तेव्हा ते कुठे येतात, रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. रघुनाथाय नाथाय, दोनदा नाथाय नाथाय असा शब्द आलेला आहे आणि रघु हा शब्द थोडक्यात म्हणजे काय, रघुवंशाचे शिरोमणी रघुनाथ आणि नाथाय म्हणजे रघुवंशाचे शिरोमणी आणि सर्व जगताचे नाथ अशा अर्थाने. म्हणून रघुकुलातले रामनाथ रघुनाथाय आणि नाथाय आणि सर्व जगताचेही ते नाथ आहेत आणि ते सगुण अवतार घेतात. राम अवतार ते परब्रह्म जेव्हा घेतं तेव्हा ते सीतेच्या पती रूपामध्ये अवतरलेलं असतं आणि सीता पती म्हणून ते आहेत. आणि अशा प्रभू श्रीरामांना सीतायाः पतये नमः. आम्ही अशा श्रीमान रामांना नमस्कार करतो की जे परब्रह्म स्वतः साक्षात असून सगुण रूपामध्ये आम्हाला ते रघुवंशाच्या कुलामध्ये आम्हाला ते प्राप्त झालेले आहेत. आता याच्या पुढचा जो श्लोक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. या श्लोकामध्ये राम हा शब्द एकंदरीत जर का आपण मोजला किती वेळेला राम हा शब्द आलेला आहे, तर एकंदरीत 16 वेळेला नाम स्वरूपात आणि 2 वेळेला विशेष रूपामध्ये या श्लोकामध्ये राम हा शब्द आलेला आहे. या एका श्लोकात हे जर का श्लोक आपण म्हटले तर या एका श्लोकामध्ये 18 वेळेला प्रभू रामनामांचं नाव घेतल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. असा हा 28वा श्लोक आहे. श्रीराम राम रघुनंदन राम राम
तुम्ही बघा या श्लोकामध्ये किती वेळेला राम राम येऊन जातं आपल्या मुखातनं. असं एकंदरीत 18 वेळेला हे राम नाम आपल्या मुखामधनं येऊन जातं. आणि एक श्लोक हा जर का म्हटला तर 18 वेळेला रामनाम घेतल्याचं पुण्य आम्हाला प्राप्त होतं. अर्थातच अर्थ काय झाला? रघुनंदन म्हणजे अर्थात रघुराजाच्या वंशातले पुत्र रूप श्रीराम. हे भरताचे अग्रज म्हणजे भरताचे मोठे भाऊ, ज्येष्ठ बंधू श्रीराम. हे रणांगणी वीर रूप गर्जना करत दैत्यांवर दुष्ट शक्तींवर तुटून पडणारे श्रीराम. आणि मी आपल्याला शरण आलो आहे, अजून म्हणजे शरण आलेलो आहे. श्री राम राम शरणम भव राम राम म्हणजे शरण आलेलो आहे किंवा मी शरण आलेलो आहे. आपणही सर्वांनी या रामांना शरण जा. असा हा श्लोक आहे. याचा पुढचा श्लोक आहे श्री रामचंद्र चरणौ मनसा स्मरामी. आता या श्लोकामध्ये उपासनेची पद्धती कशी असावी, उपासना कशी करावी भगवंताची, याचं मार्गदर्शन या श्लोकामध्ये बुधकौशिक ऋषी 29व्या श्लोकामध्ये आपल्याला करतात. भक्तीची उपासनेची पद्धत कशी असावी? ऋषीवर म्हणतात की नित्य प्रथमतः श्री राम रक्षा स्तोत्र जे कोणी पठन करतात, जे कोणी नेहमी वाचनामध्ये ज्यांच्या रामरक्षा स्तोत्र आहे, की त्यांना अनुभव पण आहे बरेच लोकांना की रामरक्षा चरितम रघुनाथस्य पाशी सुरू करून या श्लोकापर्यंत जेव्हा पठन करत 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 आपण येतो, त्यावेळेला या श्लोकापर्यंत आल्यानंतर खरोखरी जर का आपण दृढ श्रद्धेने, विश्वासाने आणि आपलं मन त्या अक्षरांकडे, अर्थाकडे, उच्चारणाकडे एकाग्र चित्ताने आपण जर का रामरक्षा म्हणत असू, तर अशी रामरक्षा पठन करत 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 जेव्हा आपण या श्लोकापर्यंत येऊन पोहोचतो, त्यावेळेला अनेक साधकांना असा अनुभव येतो की या श्लोकांपर्यंत आल्यानंतर खरोखरी आपला कंठ सद्गदित होतो, मन एकदम शांत होतं. आणि आपलं मन शांत का होतं तर ते प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी पूर्ण एक रूप होऊन गेलेलं असतं. कारण आधीपासून आपण रामरक्षा म्हणत 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 या श्लोकापर्यंत येऊन पोचलेलो आहेत. हा श्लोक होण्यापूर्वी आधी आपण 28 श्लोक रामरक्षेचे म्हटलेले आहेत आणि हा 29वा श्लोक आहे. आपोआप मन इथे एकाग्र झालेलं असतं. आणि असे जे साधक आहेत, अशा साधकांच्या भाव अवस्थेचं वर्णन म्हणजे हा श्लोक आहे. नित्य पठन करणाऱ्यांनी नक्की लक्षात ठेवावं की हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. पण या श्लोकाचा अनुभव येण्याकरता पहिल्या श्लोकापासून सावकाश लक्ष ठेवून मन एकाग्र करून रामरक्षा म्हटली पाहिजे. म्हणजेच रामांना भजता भजता, स्मरण करता करता या स्थितीमध्ये इथे काय म्हणतात बघा, उपासक कसा पुढे पुढे जातो तर श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. म्हणजे पहिल्यांदी मनामध्ये येतं की आपण रामरक्षा म्हणावी. असं येतं की नाही, अरे संध्याकाळ झाली, 6 वाजले, चला रामरक्षा म्हणायला पाहिजे. आपल्या कोणी पत्नीला किंवा पत्नी पतीला किंवा मुलांना आपण बोलतो, अरे नाही 6 वाजले, 3 संध्या झाली आहे, आपण मी रामरक्षा म्हणतो. असं आपल्या मनामध्ये येतं. म्हणून श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. पुढे काय होतं की आपण रामरक्षा म्हणायला बसतो आणि या रामरक्षेचं उच्चारण आपल्या वाचेनी केलं जातं. म्हणून श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी. ते जे मनात आलेलं व रामांच्या बद्दल प्रेम, श्रद्धा, भक्ती आमच्या वाणीतून प्रकट होतं.
त्याच्यानंतर हे सगळं मनामध्ये आलं, वाणीमध्ये मधून रामरक्षा प्रकट झाली की त्या रामरक्षांना आपोआपच आपण नतमस्तक होतो, आपलं मस्तक त्यांच्यासमोर टेकवतो आणि या रामांना शेवटी शरणम प्रपद्ये, आपण त्यांना शरण जातो. अशी ही उपासकाची एकंदरीत या पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी. आणि ही चौथी पायरी अशी आहे की श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये, म्हणजे प्रत्यक्ष आता आम्ही या रामचंद्रांनाच शरण गेलेलो आहे. शुद्ध पूर्ण स्वरूप श्री रामचंद्र यांच्या चरणांचं आम्ही स्मरण करतो. सात्विक वाणीने किंवा चारही वाणींनी, आता आपल्याला 4 वाणी आहेत बरं का. आपल्या मुखातून जी प्रकट होते ती वैखरी वाणी, त्यानंतर आपल्या नाभीपाशी आहे ती परावाणी, आपल्या हृदयापाशी आहे ती पश्यंती नावाची वाणी आहे, कंठापाशी जी आहे ते मध्यमा नावाची वाणी आहे आणि मुखातून जी प्रकट होते ती वैखरी वाणी आहे. तर अशा 4ही वाणी एकत्र करून श्री रामचंद्र यांच्या चरणांचं मी गुणगान करतो. पूर्ण एकाग्र काया आणि शरीर आणि आत्मा यांच्यासह श्री रामचंद्र यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, शीश नमन करतो. आणि शेवटी या प्रभू रामचंद्रांशिवाय या जगामध्ये दुसरं तिसरं काहीही नाही, म्हणून मी पूर्ण त्यांना शरण जातो किंवा शरण होऊन राहतो आणि त्यांना शरण जातो, असा या सगळ्या श्लोकांचा अर्थ आहे. श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. श्रीराम जय राम जय जय राम. एक थोडं नामस्मरण करूया आणि पुढे जाऊया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 पुढचा श्लोक बुधकौशिक ऋषी आपल्याला सांगतायत. 30वा श्लोक अत्यंत महत्वाचा श्लोक आहे, फार महत्वाचा श्लोक आहे. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने. या 29व्या श्लोकापर्यंत येताना या 29 श्लोकांमध्ये सर्व शरणागत, सर्व समर्पण करून शरणागती पत्करल्यानंतर आता आम्ही या रामांना पूर्ण शरण गेलेलो आहोत. शरणागती आम्ही आता पत्करलेली आहे प्रभू रामचंद्रांची. आता साधकाची अवस्था पुढे काय होऊन जाईल. एकदा आम्ही काया वाचा मनसहा, आमचं काया, आमचं मन, आमची वाणी आणि पूर्ण सगळंच काही राममय होऊन गेलं. या रामांच्या चरणी आम्ही पूर्ण नतमस्तक झालो, शरण गेलो आणि शरणागत होऊन गेलो. आता आमच्या जीवनामध्ये काय भावना शिल्लक राहतील. म्हणून या श्लोकामध्ये ते वर्णन करतात. माता रामो, आता प्रभू हेच माझं सर्वस्व आहे, ही भावना भक्तांच्या हृदयामध्ये स्थित व्हायला एक खरं तर पाहिजे की आता या प्रभूंशिवाय माझ्या जीवनामध्ये काही नाहीये. श्री राम राम शरणम भव राम राम. बस एकदा त्यांना आपण शरण गेलो की आपलं इतिश्री, काही आता बघण्याची गरज नाही. ते काय बघायचं ते बघून घेतील. अनन्य शरण आपण त्यांना जायला पाहिजे. अनन्याश्चिंतयो माम, त्या भगवद्गीतेमध्ये श्लोक आलेला आहे ना, ये जनहा पर्युपासते. अनन्य मला शरण येऊन जे माझी उपासना करतात
त्यांचा मी योगक्षेम चालवतो असं गीतेमध्ये भगवंत म्हणतात. म्हणजेच आपण प्रभू रामचंद्रांना जर का पूर्ण शरण गेलो तर आपला योग आणि क्षेम चालवण्याची जबाबदारी प्रभू रामचंद्रच घेतात. आणि म्हणून माझं सर्वस्व म्हणजे आता राम आहेत. पण सर्वस्व म्हणजे काय, नक्की काय सर्वस्व सर्वस्व म्हणजे? तर सर्वस्व या शब्दाची नक्की व्याख्या आपल्याला सांगताना बुधकौशिक ऋषी ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत जवळची असणारी अशी नाती आपल्याला सांगतात. आणि त्या नात्यांच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना ठेवतायत. म्हणून याचा उलगडा ऋषींनी आपल्याला 4 नातेसंबंधांचा उल्लेख करून हे सांगितलेलं आहे. मग पहिलं काय म्हणतात? माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. म्हणजे काय, आता इथून पुढे मी रामांना शरण गेल्यानंतर माता रामो, पहिल्यांदी माता, पिता, स्वामी आणि सखा अशी 4 नाती रामांची आपल्याला इथे जोडायची आहेत साधकांनी. पहिली म्हणजे माता, दुसरी म्हणजे पिता, तिसरं म्हणजे स्वामी आणि चौथं म्हणजे सखा. तर थोडं जर का आपण खोलवरती गेलो तर आपल्याला बऱ्याच गोष्टी यातनं लक्षात येऊ शकतात. माता म्हणजे जिच्या पोटी आपण जन्माला आलो ती जन्मदात्री माता, अर्थात लौकिक अर्थाने जन्मदात्री माता ही आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये जशी माता ही जन्म देणारी माता आहे, तशी अध्यात्माला आमच्या जीवनामध्ये जन्म देणारी भक्तीच्या मार्गामधली माता कोण आहे? तर भक्तीच्या मार्गात आता प्रभू श्रीराम यांनीच मला आता पुत्र म्हणून मानावं किंवा पुत्री म्हणून मानावं. आणि त्यांनी मला पुत्र किंवा पुत्री, मुलगी किंवा मुलगा म्हणून स्वीकारून मला आता मातेप्रमाणे ममत्व द्यावं आणि मातेप्रमाणे प्रेम देऊन, उपदेश देऊन, ममत्व देऊन काय करावं तर या भक्ती मार्गामध्ये मला पुढे न्यावं. म्हणजे आई जसं मुलाला संगोपन मुलाचं करते, तसं भक्ती मार्गामध्ये सुद्धा भगवंत मातेच्या रूपाने भक्ताचं संगोपन करत असतात, त्याला उपदेश करत असतात, त्याला हळूहळू हळूहळू हळू या परमार्थ मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये, अध्यात्म मार्गामध्ये पुढे 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 नेत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की या जगामध्ये सगळ्यात मोठं ज्ञानपीठ पीठ प्रत्येकाला प्राप्त झालेलं जर का कोणतं असेल तर सर्वात मोठं ज्ञानपीठ म्हणजे मातृदेवो भव हे आपलं ज्ञानपीठ आहे. प्रत्येक जीवाला पहिले संस्कार जे प्राप्त होतात ते आईकडून प्राप्त होतात, संस्कारही आईकडून प्राप्त होतात. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला नमस्कार करताना पहिला शब्द म्हणतो मातृदेवो भव. मग त्याच्यानंतर ज्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलो ते कुळ कोणाचं आहे तर माझ्या वडिलांचं आहे. मग त्या कुळामधनं आम्हाला संस्कार, वडिलांच्याकडून आम्हाला संस्कार मिळतात. म्हणून पितृदेवो भव. आणि या आई आणि वडिलांपासून जे राहिलेले संस्कार आहेत ते सगळे आम्हाला गुरुकुलातून मिळतात. म्हणून आचार्य देवो भव ही आपली संस्कृती आहे. आता इथे माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. आपण आरती झाल्यानंतर नाही का म्हणत ते तो श्लोक बघा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हा कसा त्वमेव सर्वं मम देव देव, इथे पण संपूर्ण शरणागत भगवंतांना होण्याचाच हा श्लोक आहे. किंवा सर्वस्व आता भगवंतच आहेत याच अर्थाचा श्लोक हा त्वमेव माताचा हा श्लोक आहे, तसाच हा श्लोक आहे. म्हणून या मातेच्या रूपाने
प्रभू रामचंद्रांनी आमच्या जीवनामध्ये असावं आणि भक्ती मार्गामध्ये आम्हाला पुढे न्यावं. आता आईकडे मुलाचा किंवा मुलीची किंवा आपल्या बालकाची आपल्या मातेकडनं कोणती अपेक्षा नसते, पण मातेकडे प्रत्येक बालकाचा हट्ट असतो. आणि तो हट्ट असावा, कारण हट्ट करण्याची जागा जी आहे ना ती म्हणजे माताच आहे. कारण असा हट्ट केवळ आणि केवळ आईच बालकाचे पुरवू शकते, शिशूंचे पुरवू शकते. कारण आणि नुसते हट्ट पुरवते असं नाही, तर बालकाचे सगळे अपराध क्षमा करण्याचं सामर्थ्य मातेचं आहे आजपर्यंत. म्हणून प्रभू रामचंद्रांना जेव्हा या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की माता रामो मत पिता रामचंद्र हा, ज्या वेळेला इथे बुधकौशिक ऋषी म्हणतात की प्रभू रामचंद्र ही माझी माता आहे, त्यावेळेला साधकाच्या जीवनामध्ये मातेचं काम प्रभू रामचंद्र कसं करतात, तर इथे सांगितलं गेलं. या अध्यात्माच्या दृष्टीने जर का आपण विचार केला तर माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत घडलेले सगळे अपराध, झालेले प्रमाद, असलेले दोष, कर्मांनी निर्माण झालेले दोष, हे सगळे दोष पोटात घालण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त मातेचं आहे. कारण हे सगळे दोष, अपराध, प्रमाद हे कोणीतरी पोटात घातल्याशिवाय, याच्याकरता क्षमा मिळवल्याशिवाय आमची अध्यात्मामध्ये प्रगती तरी कशी होणार. आणि म्हणून हे सगळे अपराध पोटात घालणारी माता आणि आपल्याला पुढे परमार्थामध्ये जाण्यासाठी उत्तम मार्गक्रमण करून देणारी माता, त्या माते समान कोण आता इथून पुढे माझ्या जीवनामध्ये आहेत, तर त्या माते समान मार्गदर्शन करणारे आता इथून पुढच्या जीवनामध्ये माझ्या रामच आहेत. म्हणून इथे म्हटलं माता रामो. पुढे म्हणतात की मत पिता रामचंद्र हा. आता काही वेळेला असं होतं की माता जी आहे ती माता या आपल्या बालकाविषयी वात्सल्य असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे ती प्रत्येक वेळेला कठोरपणा या बालकांच्या बाबतीत धारण करू शकत नाही. आपल्या वत्साच्या प्रेमापोटी, वात्सल्यापोटी ती बरेच वेळेला आई ही कठोर निर्णय घेऊ शकत नाही, कठोरता आपल्या बालकाला दाखवू शकत नाही. पण मात्र अशा वेळेला पिता जे असतात ते पिता मात्र, वडील जे असतात ते मात्र कठोरता धारण करतात. असं असताना सुद्धा, परमार्थ मार्गामध्ये असताना सुद्धा, एकदा आल्यानंतर सुद्धा काही दोष, काही चुका या पुढे होऊच शकतात आणि होतातच. अशा वेळेला काही क्षणी आणि काही वेळेला प्रसंगाप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी मग मात्र पित्याची भूमिका घ्यावी आणि पित्याची भूमिका घेऊन कठोरपणाने मला सांगून, शासन करून मला पुन्हा मूळ मार्गावरती आणावं. आणि बघा, मी जसं सांगितलं तसं माता पण संगोपन करते आणि पिता हा संस्कार करतो. म्हणून अध्यात्मामध्ये प्रगती होण्याकरता साधकाचं संगोपनही महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर होणारे संस्कारही महत्त्वाचे आहेत. या दोन्ही गोष्टींनी आई आणि वडिलांची भूमिका आता इथून पुढे साधकाच्या जीवनामध्ये कुणी करावी, तर प्रभू रामचंद्रांनीच आता इथून पुढे भूमिका करावी. म्हणून माता रामो मतपिता रामचंद्र हा. आता वडील जरी बरेच वेळेला कठोर वाटले तरी सुद्धा एखाद्या मुलाला, मुलीला आपल्या वडिलांचं कठोरपण हे कटू वाटू शकतं, मनाविरुद्ध वाटू शकतं. परंतु हे कटुता किंवा कठोरपणा हे कशासाठी वडिलांनी धारण केलेलं आहे, तर आमच्या कल्याणाकरता तो धारण केलेला आहे. ते जरी आपले वडील आपल्याला बाहेरून कटू दिसत असले, कठोर दिसत असले, तरी सुद्धा अंतरंगी आमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड प्रेम आहे. आणि हे प्रेम पुत्र किंवा पुत्री यांच्याविषयी असतंच असतं. आणि केवळ त्यांची इच्छा असते
की आपला मुलगा किंवा मुलगी ही सन्मार्गी लागावी, त्याचं कल्याण व्हावं, हा उदात्त हेतू त्या कठोरपणाच्या मागे असतो. आणि ध्येयपूर्तीसाठी या मुलांनी कार्यरत राहावं, मार्गामध्ये भटकू नये, हा त्या मागचा कठोरपणाच्या मागचा उद्दिष्ट असतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना बुधकौशिक ऋषी म्हणतात, देवा मी आता तुम्हाला पूर्ण शरण आलेलो आहे, मी आता शरणागत झालेलो आहे, माझी आता भूमिका एवढीच आहे, इथून पुढच्या माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये तुम्हीच माझे माता, तुम्हीच माझे पिता. आता याच्या पुढचं अजून एक वापरलेलं आहे, स्वामी. आता स्वामी म्हणजे काय, लौकिक अर्थाने जर का आपण बघितलं तर स्वामी म्हणजे मालक. आणि मालक आणि मी म्हणजे कोण त्याचा, तो माझा स्वामी म्हणजे मी कोण त्याचा. लौकिक अर्थानं बघायला गेलं तर नोकर असा अर्थ होतो, म्हणजे मालक आणि नोकर असा अर्थ होतो. परंतु इथे स्वामी या शब्दाचा अर्थ कसा आहे तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या निर्वाहाची काळजी घेणारा स्वामी, अडीअडचणीच्या वेळेला गरजेपुरते सहाय्य करणारा स्वामी. आणि अडीअडचणीच्या वेळेला प्रत्येक मानवाला जीवनामध्ये चढ उतार असतातच, आणि त्यावेळेला आपल्या स्वामींनी आपल्याला मदत करावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मग हे स्वामी बनून अशा वेळेला थोडीफार जर का काही मला संसारात काही मदत लागली, गरज लागली, तर हे प्रभू श्रीराम मला ती मदतही करतात, आणि म्हणून हे माझे स्वामी पण आहेत. म्हणून स्वामी म्हणजे भक्ती मार्गातले स्वामी. म्हणजे काय झालं तर खऱ्या अर्थाने श्री महाविष्णू जे आहेत ते महाविष्णू या जगताचे स्वामी आहेत आणि समस्त जगताचे स्वामी आहेत. आणि आपण सर्व जगातले जे काही भक्तीची आस असलेले जे काही भक्त आहोत ते सगळे त्या स्वामींचे दासच आहोत. आणि म्हणून त्या स्वामींनी, त्या स्वामी विष्णूंनी आम्हाला वेळोवेळी सहाय्य करावं, हा त्याच्या मागचा भाव आहे. थोडक्यात काय तर माझ्या भक्तीमध्ये काही कमी असेल, काही जास्ती असेल, तर ते सगळं स्वीकारून माझ्या भक्ती मार्गामध्ये ज्या कमतरता राहतील त्याची पूर्तता वेळोवेळी कशी होईल याबद्दल मार्गदर्शन करावे. आणि तसंच त्या न्यून ज्या गोष्टी आहेत माझ्या भक्तीमध्ये त्या भरून काढायच्या कशा याच्याबद्दलही मला मार्गदर्शन द्यावं. म्हणून आपण माझे स्वामी आहात आणि मी आपला दास आहे असा अर्थ स्वीकारून तुम्हीच मला घडवा, तुम्हीच मला मार्ग दाखवा अशी भूमिका इथे आहे. म्हणून इथे तिसरा शब्द झाला माता रामो मत पिता रामचंद्र, आई झाली, वडील झाले, आणि पुढे शब्द आला स्वामी. माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो, आणि याच्या पुढचं म्हटलेलं आहे मत सखा रामचंद्र. इथे सख्यत्व, नवविधा भक्तीमधली सख्यत्व हे देवाची एक भक्ती आहे बरं का. 9 भक्तींपैकी सख्यत्व देवाशी करावे. श्रवणं कीर्तनं विष्णोः अर्चनं पादसेवनं, 9 प्रकारची जी भक्ती आहे त्यातली 8व्या क्रमांकाची जी भक्ती आहे ती सख्य भक्ती आहे, आणि 9व्या क्रमांकाची जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि व्यवहारांमध्ये सुद्धा आपण म्हणताना म्हणतो की एक कोणतरी सखा असतो किंवा एखादी कोणीतरी सखी असते. कोणत्याही नात्यापेक्षा अत्यंत जवळचं नातं म्हणजे सख्य नातं किंवा सखा हे नातं म्हणून सांगितलेलं. आता हे सख्यत्वाचं नातं जे काही असतं, हा माझा सखा आहे किंवा ही माझी सखी आहे असं जेव्हा आपण एखाद्याच्या बाबतीत म्हणतो तेव्हा त्याचं माझं असलेलं जे काही सखा हे नातं असतं, हे नातं अर्थातच पूर्ण निरपेक्ष असतं. जो निरपेक्ष असतो त्याला सखा म्हटलेला आहे.
आणि सख्यत्वाचं ज्यांच्याशी आपलं नातं असतं ना, ते आपल्या हृदयाच्या अत्यंत जवळ असतात. म्हणून सप्तपदीमध्ये सुद्धा वधू आपल्या पतीबरोबर 7 पावलं चालते आणि 7वं पाऊल जे आहे ना, त्या 7व्या पावलाला म्हटलेलं आहे सखा सप्तपदी भव, सखा सप्तपदी भव. आणि त्या सखा सप्तपदी भव म्हणजे सख्यत्वाचं 7वं पाऊल आहे सप्तपदीमध्ये. मग सर्वात जवळचं नातं की ते हृदयाच्या अत्यंत जवळ असणारं नातं, ते त्या पतीपत्नींमध्ये, नववधू आणि वर यांच्यामध्ये भविष्य काळामध्ये निर्माण व्हावं, याकरता ते 7वं पाऊल आहे. आणि इथे भगवंत आणि भक्त या दोघांमध्ये सख्यत्व निर्माण व्हावं, 8व्या क्रमांकाची भक्ती निर्माण व्हावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत जवळचं नातं भगवंताशी आपलं निर्माण व्हावं, हा त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या नात्यामध्ये सांगता येत नाहीत, संकोच वाटतो, मोकळेपणा वाटेलच असं नाही. तसा मोकळेपणा नात्यामध्ये असेलच तर त्या गोष्टीपुरतं ते नातं जे काही असतं, अशा त्या नातं सुद्धा सख्यत्वामध्येच गणलं जातं. काही गोष्टी सखा म्हणून आपण मित्राशी हक्काने बोलू शकतो, त्याला सांगू शकतो. त्यावेळेला मित्रत्वाचं जे असलेलं नातं आहे ते काही काळापुरतं सख्यत्वाचं नातं झालेलं असतं. या अर्थाने जर का आपण बघितलं तर आता प्रभू श्रीराम माझे सखा आहेत. म्हणजे ज्या काही गोष्टी मी आईला सांगू शकत नाही, वडिलांना सांगू शकत नाही, स्वामींना सांगू शकत नाही, या तिघांनाही सांगायला मला ज्यांना संकोच होतो, त्या मोकळेपणाने मी आता सखा म्हणून श्रीरामांना मानल्यानंतर श्रीराम यांना मी त्या सांगू शकतो. असे श्रीराम मला योग्य मार्गदर्शन करून चुकीच्या मार्गाकडून योग्य मार्गाकडे मला आता ते प्रवृत्त करतील. म्हणून सखा म्हणून माझं कौतुक सुद्धा करतील. आणि म्हणून श्रीरामांना मी आजपासून माझं सखा मानतो. म्हणजे मी रामांना माझी माता मानतो, रामांना माझे पिता मानतो, रामांना माझे स्वामी मानतो आणि रामांना माझे सखा पण मी मानतो. असे हे पिता, माता आणि स्वामी आणि सखा असलेले दयावान दयाळू श्रीराम माझं काही आता सर्वस्व आहे. त्यांनाच मी जाणतो, त्यांनाच मी मानतो आणि त्यांच्याशिवाय या जगामध्ये दुसरं तिसरं आता काहीही उरलेलं नाहीये. आणि म्हणून मी काही जाणतही नाही काही दुसरं त्यांच्याशिवाय. इथे प्रत्येकाची भूमिका खरं म्हणजे बाल्यावस्थेतील प्रत्येकाची भूमिका पाहिजे. म्हणजे लहान मुलासारखं देवाच्या कडे जायला पाहिजे की जिथे ते मूल आई सोडून अन्य कोणाचंही ऐकत नाही, म्हणून भगवंताला आईच म्हटलेलं आहे. इतर कोणीही काही सांगितलं तरी कृतीसाठी आईकडे पाहून आई हो म्हटली तरच पुढे कृती करतं. तो जो भाव बालकाचा आणि मातेचा आहे तोच भाव इथे अपेक्षित आहे. माझ्या जीवनामध्ये जे काही येणारे जे काही नकारात्मक अनुभव आहेत, काही घडलेल्या वाईट घटना आहेत, या घडलेले काही प्रसंग आहेत, संकट आहेत, यांनी बरेच वेळेला आपलं मन खिन्न होऊन जातं, उदास होऊन जातं. अर्थातच हे जे काही प्रसंग जीवनामध्ये येतात ना, ते प्रत्येक प्रसंग साधकाने काय समजायला पाहिजे की आपल्या मातेने केलेलं शासनच आहे, ते आपल्या मातेने मारलेले आपल्याला फटकेच आहेत असं समजावं. मातेनं मारलेला जो काही चापट आहे, ती चापट मुलांना काही ना काहीतरी शिकवून जाते, पण ती आईने मारलेली चापट मनाला मात्र त्या बालकाच्या लागत नाही. त्याप्रमाणे घडणाऱ्या किंवा घडलेल्या किंवा घडतील अशा ज्या काही गोष्टी आहेत
त्याचा त्रास मला न होता केवळ माझ्या माता आणि पिता यांनी मला मारलेली एक छोटीशी चापट आहे जीवनामध्ये, असं या साधकांनी समजायचं आणि मी माझ्या मार्गाने पुढे जावं याकरता ती मारलेली चापट आहे. चापट म्हणजे काय, तर माझ्या जीवनामध्ये येणारी संकट, येणाऱ्या वाईट गोष्टी, नकारात्मक अनुभव, हे जे काही सगळं आहे हे सगळी मला भगवंतानीच एक माझ्याच प्रगतीकरता मारलेली एक चापट आहे असं समजावं. म्हणजेच काय, तर कोणताही साधक या विचाराने जेव्हा जाईल पुढे त्यावेळेला तो दुःखाला धरून बसणार नाही. कारण त्याला एक नक्की गोष्ट माहिती होईल की हे जे दुःख आहे हे दुःख मी कोणामुळे भोगतोय, कारण हे माझ्या प्रारब्धाचं संचित कर्म मी भोगतो आहे. मला कोणी दुःख देत नाहीये, मला कोणी सुखही देत नाहीये, परंतु माझ्याच प्रारब्धाने संचिताप्रमाणे मला हे दुःख होत आहे आणि ते मला भोगलंच पाहिजे अशी दृढ विश्वास या संचितावर ठेवून तो जितके भोग मी भोगेन तेवढे ते संपून जातील असा त्याचा दृढ विश्वास या कर्ममार्गावरती त्याचा असल्यामुळे त्याचा आपोआपच भक्ती मार्गामध्ये त्याचं कल्याण होतं आणि पुढील जीवनासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी तो साधक पुढे योग्य होऊन जातो. म्हणून त्याची सुरुवात जी काही आहे ती सुरुवात या श्लोकामध्ये आपल्याला सांगितली. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यंजाने नैव जाने न जाने. म्हणून प्रभू रामचंद्र हेच माझं सर्वस्व आहेत. आता ते माझे माताई आहेत, पिताई आहेत, स्वामी पण आहेत आणि सखा पण आहेत. हा दृढ भाव ठेवून, हा दृढ विश्वास ठेवून आपण भक्ती केली पाहिजे आणि या रामांची रामरक्षा, रामनाम आपण घेतलं पाहिजे. हेच या बुधकौशिक ऋषींना या रामरक्षेच्या रूपांनी आणि या श्लोकांच्या रूपाने तुम्हाला आम्हाला तळमळून सांगायचंय. आता केवळ ऋषींना सांगायचंय असं नव्हे, तर भगवान शिवशंकरांनाच आपल्याला सांगायचंय. त्यांनी माध्यम म्हणून बुधकौशिक ऋषी ठेवले आणि हा स्वतःचा मेसेज त्यांनी या बुधकौशिक ऋषींच्या यानी रूपानी तो आपल्या मानवांच्या समोर ठेवलेला आहे. म्हणून या रामरक्षेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून रामरक्षा अतिशय मनापासून आपण पठण केली पाहिजे. आपण रामरक्षा म्हणत असताना थोडा तरी त्याच्या शब्दांच्या उच्चारणाकडे आधी पहिल्यांदा लक्ष दिलं गेलं पाहिजे. शुद्ध आणि स्पष्ट रामरक्षा म्हटली पाहिजे आणि उगाचच घाईघाईनी गडबडीत म्हणण्यापेक्षा शांत बसून जेवढी व्यवस्थित सावकाशपणे म्हणता येईल तशी ती म्हटली पाहिजे. अर्थाचं चिंतन करत, रामांचं ध्यान करत करत जर का आपण रामरक्षा म्हटली तर या रामरक्षा हे स्तोत्र आपल्याला अलौकिक असे अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही अशी प्रत्यक्ष खात्री या बुधकौशिक ऋषींनी आपल्याला या रामरक्षेमध्ये दिलेली आहे. आणि म्हणूनच या रामरक्षा स्तोत्राचं फार मोठं महत्त्व आहे. आज आपण हे पुढचे 2 श्लोक पाहिले, 2-3 श्लोक पाहिले. याच्यानंतर आपण उद्या पुढचे श्लोक पाहणार आहोत. आता रामरक्षा पुष्कळ पुढे गेलेली आहे. जवळजवळ आपण 32-33व्या श्लोकापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तर आज जे काही आपलं प्रवचन आपण सगळ्यांनी श्रवण केलं आणि माझ्या मुखातून हे कथन करून घेतलं ते त्या प्रभू रामचंद्रांची कृपा. आजचं झालेलं प्रवचन हे त्या रामचरणी रामचंद्रांच्या चरणी आपण समर्पित करूया. श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. जय श्रीराम.